यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। जळगावच्या यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला मनुदेवी धबधबा हा प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान अशी गर्दी झाली आहे। मनुदेवी तीर्थक्षेत्र हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि मनुदेवीच्या मंदिराबाजूला असलेला धबधबा हा निसर्गरम्य वातावरण भाविकांसह पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय। याचाच आढावा घेत भाविकांशी आणि पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगात असलेला मनुदेवी धबधबा हा खरं तर प्रवाहित झाला असून सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे। खरं तर खानदेशची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या श्री मनुदेवी मंदिरात या ठिकाणी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तसंच या ठिकाणी पर्यटक देखील हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात हा धबधबा आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक हे संपूर्ण निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान आपल्यासोबत काही या ठिकाणी भाविक देखील आहेत, काही पर्यटक देखील आहेत। ताई, काय सांगणार, आपण कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत आहे? आम्ही जळगाववरून आलेलो आहोत। इथे आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहे। आज मुलांना सुट्टी होती स्कूलला, त्यामुळे मुलांना घेऊन ट्रिपला आलेलो आहे लेडीज। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर या क्षेत्रावरती जे आहे आध्यात्मिक आणि नैसर्गिक दोन्ही अनुभव जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तुमचा कसा अनुभव आहे? आमचं मनुदेवीवर श्रद्धास्थान आहे आमचं, त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असतो आणि ह्या दिवसांमध्ये जेव्हा हे धबधबा सुरू होतो तेव्हा जास्त अट्रॅक्शन होतं या जागेचं। चला बुवा, एकदा आपण देवीचं दर्शन आणि धबधबा दोघांचा आनंद घेऊया। मग देवीचं दर्शन झालं की इथे धबधब्याजवळ थोड्या वेळ निसर्गरम्य वातावरणात बघत असतो। काही थोडं पाण्यात आता पुढे गेल्यावर मुलं खेळतील, असं छान त्यांना एन्जॉय करता येईल, अशा प्रकारे आम्ही इथे येऊन एन्जॉय करत असतो। नक्कीच या संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा ताई तुम्ही कसा काय अनुभव घेताय? काय निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटते। आपल्या जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थान म्हणून याची ओळख आहे, त्यामुळे आम्ही मुलांना दाखवण्यासाठी आणि सगळ्या लेडीज म्हणून इथे वन डे ट्रिप एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत। की आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर अनेक कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी देवीच्या दर्शनासह पर्यटनाचा देखील आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। सातपुड्याचं हे निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी खरं तर श्री क्षेत्र मनुदेवी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांसह आता पर्यटकांची देखील गर्दी पाहायला मिळते। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।